जंगल ऍडव्हेंचर हे पाहू शकतो. दोन करण आहे तिथे, एक सुनतो दो भाई दोन होता भाई. एक फेसबुक स्टार आहे भाई. हे पाहू शकता, हे भयंकर मोगदय रे. निपार जेव्हा इंग्रजांनी ना हा पूल इथं बांधलेला आहे ना, छोटे पोर किंवा ना मोठी माणसं अशी जिवंत गाडलेली तिथं. जेव्हा नवीन झालेलं आहे आणि तो पुरातन आहे. पहिला रेल्वेचा पूल बांधायचा आपल्याला, तर इथं पहिली जिवंत माणसं गाडायला लागणार. कर्नाटकचा माणूस येऊन टाकला डायरेक्ट. अमावस्याला इथं या आणि फिरा, ज्याला त्याला लागू शकतो पण त्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. नक्की वरती जाऊ शकत नाही. भयंकर आहे. तर एवढ्या जोरात आपण एवढं पळत आलो. गाईज, वंदे भारत ट्रेन. पब्लिक, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड जंगल ॲडव्हेंचर. पाहू शकता आपण अशा ठिकाणी चाललेलो आहे की जिथं असं भरपूर असं मोठं जंगल आहे. म्हणजे ते ढवळगडच्या पायथ्याशी असं एवढं भयंकर मोठं जंगल आहे ना. आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे पूर्णपणे आपल्या डाळिंबन विठ्ठलवानातून. हे पाहू शकता इथं असे विहीर आहे आणि दोघं तिघं मित्र आलेले आहेत. सो त्यांच्यासोबत आपण पूर्ण वर्ल्ड वाईड एक्झाम्पल म्हणजे आपण पूर्ण जंगल ट्रॅक करणार आहेत. ही पाहू शकता इथं लाईव्ह वगैरे विषय चाललेला आहे. काम 25 आणि चला आपण जाऊया. आणि फुल ॲडव्हेंचर मध्ये चाललेलं आहे. बॅटरीला कॅमेरा वगैरे ना फुल चार्ज केलेला आहे, त्यात काय विषय नाही. हे पाहू शकता लाईव्ह चाललेलं आहे आणि बघा लाईव्ह विषय चाललाय. आपण आता ब्लॉग शूट करतोय, तर चला जाऊया. करणच्या गाडी बसलो, करण एक साथ. चला आता डायरेक्ट आपण जाऊया जंगलामध्ये. काय पाहू शकता दोन दोस्त एक लाईव्हला चाललाय विषय मागे. हम दो भाई कसा नाचतोय विसतो. आणि इकडे पण मागा राव, इकडे पण आहे. आम्ही दोन करण आहे तिथे, एक सुनतो. हम दो भाई दोन होता भाई. एक फेसबुक स्टार आहे भाई. फेसबुकला ना 1 ते 1.5 लाख फक्त फॉलोअर्स आहेत. 1,40,000 होईल. 40 लाख पण काहीतरी होतील. 1,40,000 होतं. पाहू शकता आपण ऍडव्हेंचर मध्ये फक्त 4 जण चाललेले आहेत. आणि ते पाहू शकता जंगल आहे तिथं, दाळ धुकं बिकं पाडलेली आहेत. म्हणजे अख्खं पांढरं झालेलं आहे. तिकडे जाणार आहे आपण. ऍक्च्युली असा विषय झाला ना की अनिकेत म्हणत होता की आपण पुढून जाऊ, म्हणजे आपण डायरेक्ट वरती ढवळगडावर जाऊ. पण माझं प्लॅनिंग असं आहे ना की आपण जंगल ट्रेक करून ह्यांना वाघदारा दाखवतो. आपल्या ना पूर्णपणे ढवळगडाचा प्रसिद्ध वाघदारा दाखवलंच पाहिजे. त्यामुळे ह्यांना आता आपण जंगली रोडनी येणार आहे. आणि पाहू शकता हा रोड ना बरोबर ढवळगडाच्या खाली जातो पायथ्याशी. म्हणजे समोरून गेलं तर ना गणपतदारा म्हणतात, त्या समोरच जायचे आपल्याला. तिथपर्यंत गाडी जाते, तिथून आपण जंगल ट्रेक करणार आहे. हा खरबडीत रोड आहे पाहू शकता. आणि आम्ही दोघंच पुढे चाललेलो, दोघं मागे. ह्यांचं प्लॅनिंग चाललेलं वेगळंच, आपण प्लॅनिंग अख्खं फिरावलं जंगल ट्रेक. 100% मिशन जंगल ट्रेक. दुराळा घ्यायचं आम्हाला. कशी मागून बाळ कधी बघा टॉकेश भाई. पाहू शकता पुढे घाल त्यांचं पुढे घाल म्हणून ते आपला होते ते राडा येत झालं पाहिजे. काय म्हणायची यो ये क्या हो रहा है पब्लिक, हमारे साथ गलत हो रहा है. काय आपल्या सोबत लय वाईट होते. ऍक्च्युली कसं आहे, ह्याचं टायर बारीक आहेत, काय आम्ही पळू शकत नाही. चल रे आता याला आपल्या गाल कशी पण गाल हो द्या. आज काय व्हायचं ते हो दे सर. आज काय ना आज काय म्हणायचं शेती लय भरावं आपल्याला. आपण उलटी पालटी अयो चालेल लागते ना. त्यांचा इरादा बहुतेक आम्हाला मिळवायचा दिसतो. नाही आणि आता आम्ही कमी नाही. अयो रे मग रे गाडी चालवायला आले रे. कसं पण घालतो तो रायडर आहे भाई. इतका प्रो रायडर आहे ना. गाडीचं टायर उघडलं तरी ना वाकडे तिकडे करतो. मागची चिनी काय आमच्या मागं दुराळा पाहू शकता. इथं काय रोड आहे का? तुम्हाला ना गाडाखाली आलो डायरेक्ट आपण ट्रेन पाहू शकता. तरी मालगाडी घर पाहू शकता. ही मालगाडी असेल बहुतेक, कारण की एक पण पोरगा हात करा ना केसाची तर पर वाट लागलेली आहे.
तर नगाडाखाली आलतो आणि पाहू शकते तिथे एक आपल्याला भयंकर असा बोगदा दिसलेला आहे. तिथं आपले 2-3 कार्यकर्ते आतमध्ये गेलेले आहे आणि त्या बोगद्यातलं रहस्य बघूया काय होतंय. हे पाहू शकता, हे भयंकर बोगदा आहे रे. तुम्हाला ना आज दाखवू शकतो. इथं ना भरपूर काही रहस्य आहे पण ते आपल्याला पण माहित नाही. हे पाहू हे पाहू शकता बोगदा एवढा भयंकर आहे ना. निब्बार इथं भीती वाटते यायला पण तुमचा भाऊ इथं पाहू शकता. ब्लॉग नाही बोगदा बघा बोगदा. आणि पुढं असं ना इथं भीती वाटते फक्त जायला बरं का. मी लवकर जातो इथून तिथून काय सांगता येत नाही. इथं ना निगेटिव्ह एनर्जी आहे ना भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही पण अंगात शिरल्यावर कळतं की निगेटिव्ह एनर्जी होते. तर ते तुम्हाला डायरेक्ट असं दाखवू शकत नाही की व्हिडिओमध्ये की ना निगेटिव्ह एनर्जी इथं असं आहे तसं आहे. ते तुम्हाला ना अंगात शिरल्यावर कळतं की निगेटिव्ह एनर्जी आणि इथं भरपूर ठिकाणी आहे ना. सांगू का पहिल्यांदा ना जेव्हा इंग्रजांनी ना हा पूल इथं बांधलेला आहे ना. पूल म्हणजे रेल्वेचं पूर्णपणे पिलरी. तिथं भरपूर ठिकाणी आहे ना छोटे पोरं किंवा ना मोठी माणसं अशी जिवंत गाडलेली तिथं. एवढं भयंकर ना रहस्य आहे ते आपल्याला पण माहित नव्हतं. पण हळूहळू ना सगळे माहिती काढलेली की इथं असं ना माणसं काढलेली आहे. पण ना आतापर्यंत एवढ्या वेळ आलोय ना काहीच वाटलं नाही. एक दिवस ना नाईट व्लॉग शूट करणार की आहे ना इथं असू शकते का निगेटिव्ह एनर्जी आणि आपण ब्लॉगच्या साहाय्याने पूर्ण बघणार आहे. आता मी ज्या पुलाबद्दल बोलत होतो ना तर हा पूल आहे पाहू शकता. हे बघा असं जायचंय. एवढं जबरदस्त हे नवीन झालेलं आहे आणि तो पुरातन आहे पहिला जो की इंग्रजांनी बांधलेला आहे. म्हणजे इंग्रजांनी पहिल्यांदा ना लय दम लागलेला आधी सांगतो तुम्हाला. कूल डाऊन. इथं ना इंग्रजांनी पूल बांधलेला आणि पहिले अशी प्रथा होती ना की ना रेल्वेचा पूल बांधायचा आपल्याला आणि ना काम सक्सेस करायचं असेल तर इथं पहिली जिवंत माणसं गाड्या लागणार. कारण की इथं ना 5व्या पिलरी पाशी ना 100% निगेटिव्ह एनर्जी आहे आणि लोकेशन आहे ढवळगड. ते ढवळगड वरती आहे आणि खाली म्हणतात की गणपतदार आणि हा बोगदा ना नवीन झालेला आहे. तो त्याच्या शेजारी दिसतोय ना तो जुना आहे. त्याच बोगद्यामध्ये पूर्णपणे रहस्य अडकलेलं आहे. म्हणजे तिथं जिवंत मुलं आणि माणसं गाडलेली आहेत आणि इथं एक असा भयंकर किस्सा घडलेला आहे ना ते तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे असंच की खून झालेला आहे. कर्नाटकचा माणूस येऊन टाकला डायरेक्ट गणपतदाऱ्यात. काय बाई इथंच येऊन मारतात काय कळत नाही. पण रहस्य खरं आहे. तुम्हाला एक दिवस ना रिॲलिटीमध्ये रिअलाइज करून दाखवणार की इथं खरंच भूत वगैरे आहे. अमावस्याला इथं या आणि फिरा अख्खे तुम्हाला ना टोळकी दिसते. म्हणजे ज्याला त्याला लागू शकतो पण त्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. यायचं असेल तर स्वतःच्या जिम्मेदारीवर या. हे पाहू शकता आमचं जिवंतपणे चालणारं भूत कसं कडकडेने पटरीने चाललेलं आहे ना. आपण ज्या पटरीने चाललेलं आता ते पूर्णपणे नवीन बांधकाम झालेलं आहे. म्हणजे नवीन असं रेल्वेचं रूळ आणि पूल असा इथं स्थापन झालेलं आहे पाहू शकता. तिथं तुमचा भाऊ मराठी माणूस पोचलेला आहे आणि आपला हा नवीन चॅनलवर ब्लॉग राहणार आहे. कारण की पहिला अकाउंट जर आपलं ना फ्रीज झालेलं आहे माझं. हा दुसरा पण चॅनल आहे फ्रीज झालं ना पहिला अकाउंट आपलं. तर आणि भरपूर असा सपोर्ट चाललेला आहे नवीन अकाउंटला. कारण की मी पाहतोयच आणि पहिल्या अकाउंटवर जे असतील ना त्यांनी आपले लवकर ते अनसबस्क्राईब केलं ना तरी चालेल. कारण की जे नवीन आहे ना आपलं त्या आय डी जस्ट काढलेली त्याला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे लोकांचा. ती पण मराठी माणसं आणि भरपूर ठिकाणी गुजरात साईडचे पण आहेत भरपूर ठिकाणचे आहेत. आपल्या पहिल्या चॅनलवर ना भरपूर असे ना 250 ते 300 व्हिडिओ ना पडलेले होते. बट त्याचा आता काही उपयोग नाही. अकाउंट फ्रीज झाल्यामुळं नवीन सुरुवात नवीन वर्ष केलेली पाहू शकता. तर आपला अनिकेत डॉन पुढं चाललेला आहे. त्याला सगळं माहिती आहे त्यामुळे ते पुढं चाललेलं आहे. आणि तिथूनच विचारता आम्हाला की ना भाई आपल्याला फोन आलाय. हॅलो आत्ता ना जंगल ट्रॅकिंगला आलोय ढवळगडला. अचानक भयानक नियोजन झालंय आमचं. ते अनिकेत शिंदे म्हणून आहे यवतचा
आणि करण बर बर नसन ड्युटीवर गेलेला आहे. हा चल गाईज आपला एक आतंकवादी बघा कुठे पोहोचला वरती. हात कर रे हात. ये कसा ना असतंय कुमार भाऊ कोण? ये बघा करण बोराटे. चला अयो यो बघा कसला ब्लॉक काढतो. अरे बाप रे कुछ तो अलग चीज दिखी मेरे को, कुछ तो अलग चीज दिखी रे. हे बघा हे बघा हे काय दाखवते नक्की. वरती जाऊ शकत नाही. इथून पूर्ण रोड ना खतम विषय केलेला आहे डायरेक्ट. मराठी माणसं. चला रे वरती. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय. चला चला ऍडव्हेंचर. भयंकर असं जंगलात चाललंय ट्रेकिंग. जंगल नाही पण आपलं पहाडीवर ट्रेकिंग चाललंय. तर एवढ्या जोरात आपण एवढं पळत आलेलो आहे वरती. बघा बघा मराठी माणसं. ओहो जबरदस्त विषय. अयो बापरे पण घासारलं रे. अयो हो एका दामात एवढं चढले वर. हो मेरे ताकद बहुत खत्म हो रही है गाइस. पाहू शकता एवढा मोठा डोंगर आहे. त्या डोंगरात ताकद नाही राहील. सगळ्यात वर आला आधी अनिकेत डॉन. काही समाज मोडा रे. लय दम लागलाय. एवढा भयंकर दम लागलाय ना श्वास घ्यायला विषय जास्त होते. गाईज बघा बॉटल भेटली आपल्याला. हॉटेल भेटली. पाणी व्हायला नसतं रे घालायचं. झाडाला घालवते बघ. हो झाड बघ कसलं प्रेमाचं झाड. झाडाला पाणी घालतोय हो. कसं आहे ह्याला तुम्ही सांगा 2 वाक्यात दारा हो. झाडाला साठी पाणी व्हायला घालावतोय. पाणी पितोय. झाड पण असलं की ना ते उगू शकत नाही. असल्या ठिकाणी पाणी घालतोय. आमचा एक माणूस एवढा भयंकर लांब पोचलाय ना तर तुम्ही पाहू शकता. मला तर लय दम लागलेला आहे. तुम्ही काय बघणार रे. तो तर मिनी ब्लॉग शूट करतो म्हणजे खतरनाक विषय. आपण इथं ना लाईव्ह स्ट्रीम पण केली असती. पण विषय असा आहे की आपल्याकडे रेंज नाहीये. भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. हा? 24 आवरचं हे करायचं आपल्याला. काय 24 तासाचं आपल्याला चॅलेंज करायचं एक दिवस नक्की. आणि कुठं करू कसं करू काय करू ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. सांगा. आणि आम्ही असणार 4 जण. चौघ जणच असणार. ओमकार आणि मी आणि बघा तुमच्या ना मराठी माणसाला सपोर्ट करा. नाही केलं तर बुक्कीचं टेंगुळ घालेन इकडून. असा ट्रॅकिंगला खतरनाक विषय झाला. पण अचानक जी प्लॅनिंग ठरतं ना खरं सांगतो तुम्हाला ते ना मनापासून ना आपण ती ट्रॅक करतो आणि फुल मजेमध्ये करतो. ते तुम्ही पाहू शकता. अचानक झाले रे आपलं. आपलं अचानक नियोजन झालंय. आणि नशीब पण एवढं भारी ना गोप्रो आपण कालच चार्जिंग करून ठेवलेला. अजून भरपूर ब्लॉग ना पडायचे बाकी आहे. मग हा ब्लॉग पडणार आहे. गॉगल तर लय मोठं वाटत नाही ना रे मला. काय कळा गुंडी झाली ना ते बघ. तो तर तिथं थांबलेला काय कळा ना. पण एवढं भयंकर असं ना आवाज येतोय. आवाज येतोय. करण गणपतदारा आहे तिथं. गणपतदारा आवाज येतोय पण ते हे गस. तरी घंटीचा आवाज येतोय. हा गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथं. हे बघा तर आम्ही थांबलेलो आहे रेल्वे येण्याची वाट. कारण की मागाशी तर पाहिली असं की तुम्ही मागाशी रेल्वे आली तर आता इथून एक रेल्वे येणार आहे. आणि आमचं असं प्लॅनिंग चाललंय. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. आज आज तारीख किती आहे रे. नाही ना 4-5 तारीख 4-5 तारीख आहे. गाईज आज ना 4-5 तारीख आहे. म्हणजे काय असं ना माहित नाही. 4 असन बहुतेक. 4 असन. तांबा बघतोय. ए नीट सांग रे पब्लिकचा गोळ होईल. 4 तारीख आहे आज. संध्याकाळी प्लॅनिंग चाललंय की ना गाईज वंदे भारत ट्रेन. यार वंदे भारत ट्रेन. वंदे भारत ट्रेन बघा. इथून वंदे भारत ट्रेन गेली राव. पहिल्यांदाच आपण वंदे भारत ट्रेन पाहिलेली आणि पाहू शकता बघतात ना. वंदे भारत ट्रेन मी आजच बघितले. देवळगडाच्या या ठिकाणाहून आता जस्ट वंदे आम्ही घसरत पसरत आलोय खाली. जबरदस्त घसरत आलोय आम्ही.
आणि ह्यांना वाघदारा दाखवला असतं पण तिथलं पाणी आटलंय त्यामुळे दाखवायला नाही, वर गेलोच नाही. वाघदार लांबच राहिला, वाघदारेपर्यंत पुढे चाललंय. वाघदाऱ्यापर्यंत गेलोच नाही. तुला काय म्हणायचं, आपण रात्री कॅम्पिंग करू शकतो का? पब्लिक म्हणले ना करायची. करायची तर करायची, विषय संपला. आता ना जॉब बोलेंगे वही होगा. होगा तो होगा. 24 तास कॅम्पिंग चॅलेंज. कॅम्पिंग कॅम्पिंग चॅलेंज. कॅम्पिंग कॅम्पिंग. काय विषय खतरनाक आहे बाई. हे बघा. तर पब्लिक आजचा ब्लॉग थांबवतो आणि जर आमचं प्लॅनिंग चाललंय 12 तास कॅम्पिंग चॅलेंज घ्यायचंय, सो ते आम्ही चाललेलं आहे. बघा गाडीवर आहे, दोघांचं नियोजन चाललंय, माझं पण नियोजन चाललेलं आहे. सो गाईज आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा मराठी माणूस आहे. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉग मध्ये. मरे हाथ